ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। वडील मेंढपाळ, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक। पहिल्यापासूनच अधिकारी होण्याचं स्वप्न होतं आणि अखेर बिरदेव सिद्धप्प डोणे या मेंढपाळाच्या मुलानं ते पूर्ण केलं। बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे। पाहूयात त्यावरचा रिपोर्ट। मेंढ्या चालणारा पोरगा साहेब झाला। मेंढपाळाचा मुलगा बनला IPS। बिरदेव डोणेने मिळवला 551वा रँक। हा सत्कार स्वीकारणारा आहे बिरदेव डोणे। त्यानं जिद्द, चिकाटी, सातत्याच्या जोरावर UPSC मध्ये दैदिप्यमान यश मिळवलंय। कोल्हापूरच्या यमगे गावातील बिरदेवनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 151वा रँक मिळवला। एका मेंढपाळाच्या पोरानं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे यश संपादित केलंय। इतके फोन होते की रात्री 2-3 वाजेपर्यंत फोनच चालू होते। सो मी सकाळी ॲटली असं झालं की आणि मी बकऱ्यातच असल्यामुळे चार्जिंगची काही सोय नव्हती। सो मला भाग्य एवढं की फोन स्विच ऑफ झाला। बरं झालं, झोप तर लागली 8 तासाची। मग सकाळी जाऊन मी ते शेतकऱ्याच्या घरात जाऊन चार्जिंग लावला। मग त्यानंतर मी मोबाईल स्विच ऑन केला। मग गेल्या रिझल्ट लागल्यापासून ते म्हणजे 22ला रिझल्ट लागल्यापासून ते आत्तापर्यंत कंटिन्युअसली रोज 100 म्हणजे 300-400 मिस कॉल येतच राहिले। म्हणजे मंगळवारी 22 एप्रिलला UPSCच्या परीक्षेचा निकाल लागला। त्यावेळी बिरदेव डोंगरावर मेंढ्या चारत होता। मित्रानं फोन करत तू पास झालास असं सांगितलं, तर इतक्या दिवसांच्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज झाल्याचं बिरदेव म्हणाला। जे माझ्यासारखे युवक आहेत जे ग्रामीण भागातून आणि स्पर्धा परीक्षा तयार करतात किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये सध्या झगडत आहेत, त्यांना मी एवढंच म्हणेन की प्रयत्न करत राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा, व्यसनांपासून लांब राहा आणि तुमच्या जडणघडणीच्या काळामध्ये सोशल मीडियावरून थोडं डिकनेक्टेड राहा। ज्यावेळी पहिल्यांदा फोन आला माझा भावाचा, त्यावेळी म्हणजे ती पाठीमागचे कष्ट ऐकून जे अचानक आनंदाश्रू व्हायला लागले माझे। खूप वाईट वाटले की एवढ्या गरीब परिस्थितीतून भाऊ माझा पुढे गेलेला आहे। खूप हिंमत होते मला, जेवढ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मधून 551व्या रँकमध्ये माझा भावाचा नंबर आलेला आहे, त्यामुळे मला खूप अभिमान वाटतोय त्याचा। मला खूप हिंमत होते, धाडस आहे मला त्याच्याबद्दल। बिरदेवच्या यशाचं सर्वत्र कौतुक होतंय। प्रत्येकाच्या मोबाईलच्या स्टेटसवर बिरदेव साहेब झाल्याचं दिसतंय। पोरांमध्ये गुणवत्ता कमी नाही आहे। पोरांमध्ये त्यांना फक्त संधीची आवश्यकता आहे। महाराष्ट्र शासनाला माझी विनंती असेल, गावगाड्यामधल्या पोरांना तुम्ही संधी उपलब्ध करून द्या। SISC नावाची एक संघटना आहे, SIAC नावाची एक संघटना आहे मुंबईमध्ये, पण तिच्याकडे शासनाचं साफ दुर्लक्ष आहे। बिरदेव डोणेनं मिळवलेलं यश पाहून प्रत्येकाला आपल्यातलाच कोणीतरी अधिकारी झाल्याचं वाटतंय। मात्र त्यानं ज्या परिस्थितीतून हे यश मिळवलंय आणि आधीच्या 2 प्रयत्नात त्याला अपयश आलं होतं, तरीही न खचता त्यानं आकाशाला गबसणी घालणारं मिळवलेलं हे यश वाखाणण्याजोगं आहे। त्यामुळे अपयशानंतरही न खचता पुन्हा त्याच जोमानं तयारी करण्याचा संदेश बिरदेव देतोय। बिरदेवच्या यशाला न्यूज 18 लोकमतचा सलाम। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।